नमस्कार मित्रांनो. मी जर तुम्हाला म्हणेल, की अवघ्या 34 लाखामध्ये तुम्हाला 2 बीएचके मी तुम्हाला देतो. ते पण लोकेशन एकदम प्राईम लोकेशन, बिल्डर एकदम चांगला आणि प्रोजेक्ट सुद्धा एकदम चांगल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 बीएचके अवघ्या 34 लाखामध्ये ठाणे आणि मुलुंड या रेल्वे स्टेशनपासून फक्त आणि फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती असं जर मी तुम्हाला सांगत असेल, तर तुम्हाला विश्वास बसेल का? बऱ्याच लोकांना नाही बसणार. बट जर तुम्हाला विश्वास बसायचा असेल आणि तुम्ही चॅनलला आपल्याला नवीन असाल, तर तुमचा अर्थातच विश्वास बसणार नाही. विश्वास बसण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपला व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल, की अवघ्या 34 लाखामध्ये तुम्हाला 2 बीएचके कशा प्रकारे घेता येईल. हा कुठलाही स्कॅम नाहीये, हा कुठलाही चुकीचं गोष्ट सांगत नाहीये मी. ही एकदम बरोबर गोष्ट आहे. फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल नेमकं काय आहे हा प्रकार आणि कशाप्रकारे तुम्ही सुद्धा 34 लाखामध्ये ठाण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेऊ शकता. होय. तर त्या व्हिडिओला पूर्ण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा असेच नवीन व्हिडिओज अपलोड करतो तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटतं आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सो हे तुम्हाला घर भेटेल 34 लाखामध्ये कसं? तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरी थ्रू. होय. आता ही ज्या लोकांना माहिती नाही म्हाडाची लॉटरी काय असते वगैरे त्यांना आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज भेटतील. नेमकं काय असतं, कसं असतं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, अप्लाय कसं करायचं, पेमेंट कसं करायचं, तर ते तुम्ही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती सर्च करून बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी हा जो प्रकल्प आहे 34 लाखामध्ये 2 बीएचके भेटण्याचा, हा प्रकल्पाबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. सो या प्रकल्पाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्याचा स्कीम कोड तुमचं नाव माहिती पाहिजे. तर स्कीम कोड आहे 428. याचं नाव आहे अशर मिराक पार्क मिराक फेज 1. याचं पंचपाखडीमध्ये ठाण्यामध्ये याचं लोकेशन आहे. सो या स्कीम बद्दलची थोडक्यात आपण माहिती बघूयात. स्कीम कोड आहे 428. स्कीमचं नाव आहे अशर मिराक फेज 1. यांचं नाव आहे लोकेशन आहे पंचपाखडी. लोकेशन आहे ठाणे. इथे टोटल 12 फ्लॅट्स आपल्याला अवेलेबल केल्यात आलेले आहेत आणि हे 12 फ्लॅट 1 आणि 2 बीएचके कार्पेटचे असतील. तर यामध्ये मी क्लॅरिफिकेशन नंतर देईल की 1 आणि 2 बीएचके मध्ये नेमके 1 बीएचकेचे किती, 2 बीएचकेचे किती, का सर्वच 2 बीएचके फ्लॅट आहेत, हे तुम्हाला मी पुढे सांगेल. कार्पेट एरिया याचा 49 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये आहे. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी अगेन LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 9 लाखाच्या आत येतं आणि ते पण फॅमिली इन्कम असतं. हसबंड आणि वाईफचं मिळून जर तुमचं 9 लाखाच्या आत इन्कम येत असेल, ITR वरती जे इन्कम असतं, तर तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. EWS वाले सुद्धा अर्ज करू शकतात. पण 9 लाखाच्या वरती थोडंसं जरी इन्कम जास्त असेल, तर तुम्ही इथे अर्ज नाही करू शकत. तुम्ही LIG मध्ये जाता. तर याची प्राइस आहे, बेस प्राइस आहे 34 लाख. त्याच्यावरती ॲडिशनल चार्जेस असतात, जसे की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि बिल्डरचे सोसायटी फॉर्मेशन वगैरे ते 10 लाखापर्यंत पण जाऊ शकतं. सो 34 प्लस 10 लाख असे 44-45 लाखापर्यंत तुम्हाला हा टोटल कॉस्ट किंवा मग बिल्डर जर कंपल्सरी पार्किंग इन्क्लूड करत असेल तर 50 लाखाच्या वरती सुद्धा जाऊ शकतो. सो तुम्ही केअरफुली इथे अर्ज करा. ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांचं बजेट 20-30 लाखापर्यंत आहे, त्यांनी इथे अर्ज करू नका. याचं पोझिशन आहे डिसेंबर 2028 पर्यंत आणि इथे बाल्कनी तुम्हाला फ्लॅटला देण्यात आलेली नाहीये. या फ्लॅटमध्ये कुठल्याही टाईपचे लिटिगेशन्स नाही आहेत. ही जी बिल्डिंग आहे ती म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग बांधलेली नाही, तर भाड्याची आणि प्रायव्हेट फ्लॅट जे काही बिल्डरची ती बिल्डिंग सेम बिल्डिंग आहे. D3 बिल्डिंग. इथे टोटल 3 बिल्डिंग आहेत, D1, D2, D3 42 मजल्याच्या. त्याच्यापैकी D3 बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोअर ते 5th फ्लोअर पर्यंत म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात. लोकेशन तुम्ही अशर मिराक एक्सपिरियन्स नावाने सर्च करा. तर त्याचा एक्सपिरियन्स जो तिथे दिलेला आहे त्याच्या बाजूलाच इथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे आणि त्याच्या बाजूला लागून हे जे अंडर कन्स्ट्रक्शन तुम्हाला 3 टावर दिसत आहेत, तुम्हाला सांगितलं D1, D2, D3 अशा 3 टावर इथे बांधण्यात येत आहेत. याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता आशर इस्टेट बिल्डिंग आहे, परत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे आणि
अजून इथे या साईडला सुद्धा नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि हा एस.जी. बर्वे रोड आहे. सेंचुरी आय टी स्क्वेअर आय टी पार्क पण आहे इथे आणि इथून तुम्ही बघू शकता जे मी तुम्हाला सांगितलं की मी काय सांगतोय, खरं सांगतोय, खोटं सांगतोय, तुम्ही इथे बघू शकता. सो इथून मुलुंड रेल्वे स्टेशन इथे आहे. सो हे जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सेम या साईडला तुम्ही ठाणे रेल्वे स्टेशन सुद्धा बघू शकता. हे बघा इथे. सो हे पण जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरावरती येतं आपल्या फ्लॅटच्या लोकेशन पासून. हे तुम्ही बघू शकता. एकदम प्राईम लोकेशन आहे आणि आजूबाजूला कनेक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही चांगली आहे. मेन रोड आजूबाजूला आहे. आर मॉल पण जवळच आहे. सो अशा टाईपचं लोकेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता कनेक्टिव्हिटी कशा कशाची टाईपची हे बिल्डरने दिलेले आहेत. त्यामध्ये थोडेफार कमी जास्त असतं. जसं की सांगितलं मी त्यांनी कनेक्टिव्हिटी बद्दल काय काय सांगितलेलं आहे. ठाणे रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर सांगितलेलं आहे. मुलुंड रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर. बट एक्झॅक्टली गुगल मॅप्स थ्रू जर गेलं तर जवळपास 4 किलोमीटर वरती येतं. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला खूप आय टी पार्क वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप जवळ आर मॉल सुद्धा जवळ आहे 1.5 किलोमीटर वरती वगैरे. स्कूल्स, कॉलेजेस, कनेक्टिव्हिटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, हेल्थ केअर, आय टी पार्क, लाईफस्टाईल, मेजर सिटी बसेस वगैरे सर्व आजूबाजूलाच आहे. त्यानंतर लेआउट बघूयात आपण. इथे तुम्हाला दाखवलं की D1, D2, D3 या साईडने एंट्री आहे आणि D1च्या समोर बाजूलाच समोर तुम्हाला इथे अम्युनिटी स्पेस देण्यात आलेली आहे आणि D3 या साईडला या शेवटच्या बिल्डिंगमध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट्स असतील. तर हे बघूयात. हे बघा अशा टाईपचं असेल D1, D2, D3 आणि शेवटच्या D3 मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स इथे बघायला भेटतील आणि हे कॉमन बिल्डिंग मध्येच आहे आणि एलिव्हेशन बघा किती छान आहे. किती मस्त असं एलिव्हेशन आहे. एकदम प्राईम सोसायटी वाटते एलिव्हेशन बघून. सो ही जी बिल्डिंग आहे जिच्या समोर हा क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस आणि पार्किंग एरिया त्याच्या समोरची जी बिल्डिंग आहे ती D1 त्याच्यानंतरची मधली D2 आणि शेवटची D3 बिल्डिंग आहे. आता आपला फ्लोर प्लॅन बघूयात की कशा टाईपचा फ्लोर प्लॅन असेल. सो हा म्हाडासाठी जसं की सांगितलं 2nd to 4th फ्लोअरवरती म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि प्रत्येक फ्लोअरवरती जवळपास 10 फ्लॅट्स आहेत आणि असे 4 फ्लोअर आहेत. तर टोटल फ्लॅट्स किती होतात? तर 40 फ्लॅट असे होतात टोटल. तर हे दोन्ही साईडच्या दोन्ही कॉर्नरचे फ्लॅट जे येतात ही या साईडला बघा हा फ्लॅट आणि हे 2 फ्लॅट फर्स्ट आणि 10th आणि 5th आणि 6th हे 2 BHK फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे मधले जे 4 फ्लॅट 6 फ्लॅट येतात ते 1 BHK आहेत आणि कुठल्या पण फ्लॅटचा एक लेआउट तुम्ही बघू शकता समोर. हा एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूमला समोर गेल्यानंतर किचनच्या समोर गेल्यानंतर चिल्ड्रन्स बेडरूम त्याच्या समोर तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम लागेल. समोर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मास्टर बेडरूम आणि मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम लागेल. सो अशा टाईपचा लेआउट असेल 2 BHK आणि 1 BHK चा सुद्धा फक्त एक रूम कमी असेल. 2 नंबरची बघा इथे एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग लागेल, लिव्हिंग डायनिंग त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर किचन राईट साईडला त्याच्या अपोजिट साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्यानंतर शेवटी मास्टर बेडरूम आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. तर इथे 1 BHK ला सुद्धा 2 टॉयलेट बाथरूम तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सो अशा टाईपचा लेआउट आहे इथं आणि आता तुम्हाला कन्फ्युजन आलं असेल की प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत आणि 2 to 2nd फ्लोअर 4th फ्लोअर वरती भाड्याचे फ्लॅट येतात. सो असे टोटल किती होतात? तर टोटल 40 फ्लॅट होतात. तर आपल्याला बुकलेटमध्ये ब्रोशरमध्ये फक्त 12 फ्लॅट देण्यात आलेले. तर मग बाकीचे जवळपास 28 फ्लॅटचं काय झालं? तर हा प्रश्न मला सुद्धा आहे. कारण की बिल्डरने जे काही रेराच्या साईटवरती अपलोड केलेले आहेत तिथे म्हाडासाठी डेडिकेटेड 40 फ्लॅट त्यांनी केलेले आहेत. बट म्हाडानी फक्त 12 फ्लॅट सेलिंगसाठी काढलेले आहेत. तर बाकीच्या 28 फ्लॅटचं काय? हा मला सुद्धा प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा तो प्रश्न पडला असेल तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला माहितीचा अधिकार सर्वांना माहिती असेल तर माहितीचा अधिकार ज्यांना वेळ भेटेल त्यांनी माहितीचा अधिकार टाकून याबद्दलची माहिती काढावी की बाकीच्या 28 फ्लॅटचं काय केलंय. ते ऑलरेडी सोल्ड केलेले आहेत, कशा प्रकारे सोल्ड केले आहेत किंवा मग ते या लॉटरीमध्ये इन्क्लूड का नाही केलेले सर्व फ्लॅट. तर अशा टाईपचा माहितीचा अधिकार टाकून तुम्ही माहिती काढू शकता आणि जर तुम्हाला माहिती भेटली तर प्लीज आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही अपडेट द्या. बट जे काही कार्पेट एरिया दिलेला आहे 49 स्क्वेअर मीटरचा तो कार्पेट एरिया फक्त आणि फक्त
2 BHKचा आहे. 1 BHKचा कार्पेट एरिया कमी आहे. सो जे 12 फ्लॅट इथे लॉटरीमध्ये आलेले आहेत ते सर्व 2 BHK फ्लॅट आहेत असं असं गृहीत धरायचं आहे. सो 1 BHK फ्लॅट नाही आहे तर लॉटरीमध्ये फक्त 2 BHK फ्लॅट आहे. सो या लोकेशनला तुम्हाला 2 BHK फ्लॅट भेटतोय तो पण 34 लाखामध्ये. त्यानंतर त्यांनी बिल्डरनी बघा समरी सुद्धा दिलेली आहे. सेकंड फ्लोअरवरती 10 फ्लॅट, थर्ड फ्लोअरवरती 10, फोर्थ, फिफ्थ वरती 10 असे टोटल 40 फ्लॅट आहेत. बट म्हाडांनी आपल्याला फक्त 12 फ्लॅट दिले आणि त्यासोबतच बिल्डरनी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची कार पार्किंग किती असतील त्याचा पण उल्लेख केलेला आहे. सो 4 व्हीलरच्या 20 पार्किंग असतील आणि 2 व्हीलरच्या 40 पार्किंग इथे म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत सेपरेट. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलूयात. इथे 2 BHKचा जर बिल्डरचा जो रेट आहे तो रेट न पकडला तर 1 CR पर्यंत जातो. बट आपण सेफर साईड पकडतो प्रत्येक वेळी म्हाडाचे फ्लॅट्स असतात म्हणून. तर 80 लाखापर्यंत तुम्ही सेफर साईड इथे पकडू शकता. कारण की 20,000चा जवळपास इथे 20,000 स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे. तर 50 स्क्वेअर फीटचा आपला 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे तर जवळपास 1 करोड पर्यंत जातो. बट आपण तुम्ही सेफर साईड 80 लाखापर्यंत पकडू शकता. आणि इथे रेंट अगेन एक्झॅक्टली कारण की बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आजूबाजूचा लोकॅलिटीचा एरिया जर रेट काढला तर इथे 20 ते 40, 50 हजारापर्यंत सुद्धा रेंट आहे. सो आपण सेफर साईड 30 ते 40 पर्यंत रेंट पकडू शकता 2 BHKचा कारण की सर्व इथे आपले 2 BHK फ्लॅट्स आहेत. त्यानंतर फायनल कन्क्लुजन वर्डिक्ट काय आहे आपलं, तर लोकेशन प्राईम आहे, प्रोजेक्ट पण प्राईम आहे आणि कॉमन बिल्डिंग मध्येच तुम्हाला फ्लॅट्स भेटता येईल. तर त्याचाच अर्थ तुम्हाला बी सर्व अम्युनिटीज वगैरे यूज करायला भेटतील. बट त्याचाच भुर्दंड म्हणजे की तुमचा मेंटेनन्स तो खूप जास्त सुद्धा असू शकतो. 5-6 हजार किंवा 10 हजारापर्यंत सुद्धा तुमचा मंथली मेंटेनन्स एक्स्ट्रा जाऊ शकतो. पोझिशन थोडंसं लेट आहे, 3 वर्षापर्यंत तुम्हाला पोझिशन भेटेल. पण बाकी फक्त इथे जसं की सांगितलं तुम्हाला बाल्कनी भेटत नाहीये. सो तो एक मोठा निगेटिव्ह आहे बऱ्याच लोकांसाठी की बाल्कनी नाहीये. ते जर सोडलं तरी मला वाटतं की बाकीच्या सर्व दृष्टीने चालण्यासारखं आहे. लोकेशन चांगलं आहे, कमी रेटमध्ये आहे आणि 2 BHK फ्लॅट भेटतो तुम्हाला. सो मी तरी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करेल इथे अर्ज करण्यासाठी. आणि होपफुली जर आपला कोणी जर फाईल केला माहितीचा अधिकार आणि त्यानुसार जर बिल्डर म्हाडानी बाकीचे सर्व उर्वरित फ्लॅट सुद्धा लॉटरीमध्ये ऍड केले तर बऱ्याच लोकांना याचा चांगला फायदा सुद्धा होऊ शकतो. सो हे होतं या प्रोजेक्ट बद्दल, प्रकल्पाबद्दलचं माझं मत आणि डिटेल्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा तुम्हाला काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.